नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री पितृदेवताय नमः. पितरांचे जेवण म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक. पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत असतो. आणि या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन, आपले स्नेही परिवार असतील, मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, यांना आपल्या घरी बोलवून अन्नदान करत असतो. पितरांची अशा पद्धतीने जे जेवण आपण बनवतो, जो स्वयंपाक करतो, त्याला काही विशिष्ट नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन आपल्याला केलं पाहिजे. पितरांच्या जेवणाचा स्वयंपाक कोणी करावा, त्याचे नियम काय, पितरांच्या जेवणामध्ये कुठल्या पदार्थाचा समावेश असावा, कोणते 3 पदार्थ नसावेत, तसेच पितरांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं, नैवेद्य कसा वाढायचा, हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम जाणून घेऊया पितरांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करायचा. श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्धकर्त्याने म्हणजे ज्याच्या हातून श्राद्ध करणार असतील त्यानेच करावा असा नियम आहे. परंतु ठीक आहे, सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नाही, तर श्राद्धाच्या कर्त्याच्या पत्नीने हा स्वयंपाक केला तरी चालेल. त्यांना नाही जमलं, भावकीतील स्नेहपरिवारातील किंवा नातेवाईक असतील, मातृपितृ वंशज असतील, यांच्यापैकी कोणी जर स्वयंपाक केला तरी चालेल, किंवा कुठल्याही सौभाग्यश्रीने श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी चालेल. श्राद्धाचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण आवश्यक पाळावेत. ब्राह्मण भोजन किंवा पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचं अन्न खाऊ नये. अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये. आणि श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नका, शांतता ठेवा, दुःख करू नका, प्रसन्न मनाने श्राद्धाचा स्वयंपाक करावा. शक्य झाल्यास पांढरं वस्त्र नेसून स्वयंपाक करा. श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये, मोठ्या मोठ्याने हसू नये. घरामध्ये ब्रह्मचर्य पाळायचं, भांडणतंटा होऊन द्यायचा नाही. शांतता आणि स्वच्छता फार महत्त्वाची आहे, कारण पितरांना स्वच्छता फार आवडते. श्राद्धाच्या जेवणासाठी आपले जे पदार्थ वापरणार ते आपल्या घरातील असावे, आपण विकत घेतलेले असावे. कोणाकडूनही मागून उसने आणलेल्या पदार्थाचा स्वयंपाक करायचा नाही. शिळे अन्न तसेच उखडलेले अन्न नको. श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. तसेच जेवणामध्ये शेवगा, वांगे आणि गाजर या 3 पदार्थाचा म्हणजेच भाज्यांचा समावेश करायचा नाही. श्राद्धाचं जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपलं जर तोंड असेल तर चालेल, मात्र दक्षिणेकडे मुख करून स्वयंपाक करू नका. जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं. कुठल्याही पदार्थाचं नाव घेऊ नका. जसं आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो, तसा आग्रह देखील करायचा नाही. आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात, आवर्जून त्याचा स्वयंपाकामध्ये समावेश करायचा आणि पितरांचे स्मरण करायचं. श्राद्धाच्या जेवणाला नावही ठेवायची नाहीत, त्यांचं कौतुकही करायचं नाही. तो प्रसाद असतो, प्रसाद समजूनच तो ग्रहण करावा. श्राद्धाचं जेवण हे दुपारी 12 ते 12:30 या दरम्यानच आपण दिलं पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक हा करायचा नाही. श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत, यामध्ये प्रामुख्याने तांदळाची किंवा गव्हाची खीर, उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे, कढी, आळूच्या वड्या, पाटवड्या. त्यानंतर भाज्यांमध्ये साधारणतः भेंडी, डांगर म्हणजे लाल भोपळा म्हणजे काशीफळ भोपळा, गवार, बटाटा, मेथीची भाजी, कारले या भाज्या आवश्यक आणि आवर्जून असाव्यात. तसेच सर्व प्रकारच्या चटण्या, त्यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश करा. कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चालतील. तसेच पंचामृत असावे. त्याचप्रमाणे पितरांचे आवडते मध, खीर, शुद्ध तूप यांचा जेवणामध्ये आवश्यक समावेश करावा. भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पितरांना खूप आवडतात, ते आवश्यक समाविष्ट करावेत. मात्र उखळलेले, आंबट, खारट हे पदार्थ पितरांच्या जेवणाच्या ताटामध्ये टाळावेत. तसेच कांदा लसूण युक्त पदार्थ देखील टाळावेत. शेवगा, वांगे, गाजर याचा पितरांच्या ताटामध्ये जेवणामध्ये अजिबात समावेश करू नका. तसेच मुळा, काकडी, डाळिंब किंवा कोणतेही फळ तुम्ही ताटामध्ये चिरून देखील ठेवू शकता. शुद्ध मनाने पावित्र्य राखून श्रद्धेने यथाशक्ती हा स्वयंपाक करायचा.
तर बघा, पितरांच्या जेवणाचा ताट कसं वाढायचं. आता पितरांचे ताट वाढताना जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना ताट वाढतो, त्याच्या अगदी उलट क्रमाने, विरुद्ध क्रमाने पितरांचे ताट वाढतात. प्रथम ताटाला देशी तूप लावून घ्यावं. मीठ आणि लिंबू वाढताना आपण देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठाने करतो, तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढायचं. त्याचं कारण असं, पितरांना खारट आंबट पदार्थ चालत नाही किंवा आवडत नाही, म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं. भाज्या एका बाजूला वाढायच्या. समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा, डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढा, मध्यभागी भात वाढायचा. भात वाढताना आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा आकार करतो, त्या वाटीच्या आकारात वाढतो, पण तसा न करता चमच्याने भात वाढायचा. भात वाढण्या अगोदर शुद्ध तूप वाढा, उलट क्रमाने वाढायचं. प्रथम शुद्ध तूप, त्यावरती आपल्याला भात वाढायचा. पळीने किंवा चमच्याने वाढा, त्याच्यावरती मग वरण वाढायचं. त्याच्या शेजारी कढी, खीर वाटीमध्ये वाढायची. ओबडधोबड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढण्याचं कारण असं केल्याने ते अन्नामधले रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि त्यामुळे पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं. भजे, वडे, सांबर, पापड, कुरडई, तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढावेत. उजव्या बाजूला भाज्या, डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबीर, सर्व प्रकारच्या चटण्या, पंचामृत वाढावं आणि समोर तळलेले पदार्थ वाढायचे. मध्यभागी शुद्ध तूप, त्यावरती भात आणि मग वरण, शेजारी कढी, खीर, अशा पद्धतीने जेवणाचं ताट वाढायचं. पितरांच्या जेवणाचं अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो. देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने जमिनीवरती मंडल तयार करतो, चौकोनी मंडल तयार करतो, म्हणजेच पाण्याचा चौकोन करतो. मात्र पितरांना ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा, म्हणजे वर्तुळ करायचं आणि त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पाणी फिरवायचं. असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला की त्या अन्नातील रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं. जेवणा अगोदर आठवणीने गाय, कुत्रा, कावळा यांना घास ठेवायचा. पितरांच्या दिवशी याचक असतील, भिकारी असतील, दारावर कोणी आलं किंवा त्या ठिकाणी जाऊन जे खरोखर गरजू आहेत, उपाशी आहेत, अशांना अन्नदान आवश्यक करावं. सत्पात्री दानाला पितरांच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी खूप महत्त्व आहे, म्हणून अन्नदान करा, वस्त्रदान करा. तर अशा पद्धतीने आपल्या पितरांचं श्राद्ध करताना, त्या तिथीला आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना, श्राद्धाचं जेवण बनवताना, तसेच पितरांसाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम आवश्यक पाळावेत. असं केल्याने आपले पितर लवकर आपला नैवेद्य ग्रहण करतील, आपलं अन्न ग्रहण करतील, संतुष्ट होतील, त्यांना शांती लाभेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो हे अन्न ज्या वेळेला पितर ग्रहण करतात ते अक्षय असतं, म्हणजे जास्त काळापर्यंत ते पितरांना संतुष्ट ठेवतं, त्यांना शांत ठेवतं आणि त्यामुळे आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होते. तसेच या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्याला काळे हरभरे, म्हणजेच त्याला चणे म्हणतात, व मसुराची डाळ हे 2 पदार्थ किंवा आपल्याला हे 2 कडधान्य म्हणता येईल, तर ते आपल्याला या पितृपक्षामध्ये पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत, म्हणजे हे पदार्थ खायचे नाही आहेत, बनवायचे नाही आहेत. तसेच आता श्राद्धाच्या जेवणाचे थोडक्यात नियम देखील जाणून घेऊया. बघा, श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण, गरजू व्यक्ती, गरिबांना जेवण देताना गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठी हे जेवण बाजूला काढून ठेवावे. श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा वापर चुकून देखील करू नये. तसेच श्राद्धामध्ये आपल्या पूर्वजांच्या आवडीचं जेवण बनवावं. एक तरी पदार्थ पूर्वजांच्या जेवणाच्या आवडीचाच असावा आणि त्यांचं स्मरण करावं. आवडीचं जेवण बनवल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे, त्याच्यामुळं आवडीचा पदार्थ एकतरी असावा. श्राद्धाच्या जेवणाच्या अन्नाला चुकून देखील पाय लावू नये. त्या दिवशी खोटं, अशुद्ध बोलू नये. तसेच जेवण बनवताना ते चाकून सुद्धा पाहू नये, कारण की आपल्याला ते नैवेद्य म्हणून दाखवायचं असतं. तसेच श्राद्धाचं अन्न देण्यासाठी केळीच्या पानापासून बनवलेले ताट किंवा पंत्रवाळीचा वापर करावा आणि हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं. तसेच श्राद्ध भोजन देताना मनामध्ये भेदभावाची भावना ठेवू नका. श्राद्धविधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले, पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका. आधी नैवेद्य दाखवा आणि मगच अन्न हे ग्रहण करा. तसेच श्राद्धाच्या जेवणामध्ये मसालेदार पदार्थ नसावेत आणि श्राद्ध हे स्वतःच्या घरामध्येच करावे. श्राद्ध हे दुसऱ्याच्या घरी करणे अगदी चुकीचं आहे. मऊ नसल्यास पितर येऊन जेवण ग्रहण करतात,
म्हणून वाढणाऱ्याने आणि जे जेवण करत आहेत त्याने सुद्धा मौन बाळगावे, म्हणजे बोलू नये. शक्य असेल तर मुलगी, जावई आणि नातवंड तसेच आपल्या जवळचे सर्व जे पाहुणे आहेत किंवा आपले भाऊ वगैरे यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावे. यावेळी दारावर आलेल्या गरजू व्यक्ती त्यांना आदरपूर्वक भोजन करावे. पितर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्राद्धाचे जेवण बनवताना संपूर्ण जागा ही स्वच्छ असावी, किचन स्वच्छ असावं. तसेच हात पुसण्यासाठी कमरेला एखादा रुमाल खोचून ठेवावा. जर आपल्याला शिंक खोकला आला तर तो बाजूला येऊन द्यावा, त्या ठिकाणी येऊन देऊ नये. तसेच सर्वात महत्त्वाचं, कावळ्यालाही पितृपक्षात विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते. पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व आहे. असे म्हणतात, कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती देखील मिळते. तर ही महत्त्वपूर्ण माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या शंका असतील जरूर विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम पितृदेवता भोवे नमः.